नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण. अंबड तालुक्यातील पैठण फाट्यावर सुरू केलेल्या आंदोलन स्थळाला जरांगे यांनी भेट दिली. 29 सप्टेंबरपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसणार. आंतरवली सराटीमधून जरांगे यांची घोषणा. तर उपोषण करू नका, उपस्थितांची जरांगेंना विनंती. 29 सप्टेंबरपर्यंत वेळ देतो. फडणवीसांना माया आहे की नाही बघू, अन्यथा उपोषणानं आरक्षण मिळवायचं आणि आमदारही पाडायचे, जरांगेंचा इशारा. राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्याप्रकरणी 42 अज्ञातांवर गुन्हे. काल किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाला होता. मालवण पुतळा दुर्घटनेनंतर पुण्यामध्ये ठाकरे गटाचं जोरदार आंदोलन. तर आंदोलनातून नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध. राणेंना अटक करण्याची मागणी. मालवणमधील पुतळा अपघात प्रकरणी साताऱ्याच्या कराडमध्ये पवार गटाचं निषेध आंदोलन. महायुती सरकारचे राजीनामा देण्याची मागणी. मालवणमधील घटनेच्या निषेधार्थ चाळीसगावमध्ये शरद पवार गटाचं निषेध आंदोलन. महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. मालवणमधील पुतळा अपघाताच्या निषेधार्थ गोंदियामध्ये अजित पवार गटाचं धरणं आंदोलन. संबंधित कंत्राटदारावर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी सांगलीमध्ये अजित पवार गटाचं निषेध आंदोलन. पुतळा दुर्घटनेतील दोषींवर कारवाईची मागणी. अमरावतीमध्ये अजित पवार गटाचं मौन आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याचा निषेधार्थ राज्यभरामध्ये आंदोलन सुरू. नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अजित पवार गटाचं मुका आंदोलन. घटनेची चौकशी करून आरोपींवर कारवाईची मागणी. परभणीमध्ये अजित पवार गटाचं आत्मक्लेश आंदोलन. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे दादा गटाकडून निषेध व्यक्त. धुळ्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निषेध आंदोलन. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त. पुण्याच्या मुळशीमध्ये मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ अजित पवार गटाकडून मुका आंदोलन. दोषींवर कारवाईची मागणी. महाराष्ट्रद्रोही नारायण राणेंच्या बापाचा महाराष्ट्र नाही. पोलीस तुमचे गुलाम नाहीत, जिथे भेटणार ते ठोकणार. भीम आर्मीच्या अशोक कांबळेंचा राणेंना इशारा. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये नितेश राणेंच्या नेतृत्वामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा. इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर झालंच पाहिजे, अन्यथा आम्ही बदलणार. नितेश राणेंचा इशारा. रत्नागिरीमध्ये ध्वजस्तंभ लोकार्पण कार्यक्रमाला उशीर झाल्यानं भास्कर जाधव संतापले. तुम्हाला राष्ट्राचा अभिमान आहे की नाही? जाधव यांनी भर कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांच्यासह अधिकाऱ्यांना सुनावलं. परभणीच्या गंगाखेडमध्ये सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशमधील हिंदू आणि बौद्ध धर्मीयांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात निषेध मोर्चा. मोर्चाला राजासिंह ठाकूर यांची उपस्थिती. रामगिरी महाराजांच्या समर्थनात संभाजीनगरच्या वैजापूर शहरामध्ये विराट मोर्चा. हजारो रामगिरी महाराजांच्या समर्थकांचा मोर्चामध्ये सहभाग. हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आणि रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चाचं आयोजन. गोंदियामध्ये विद्युत उपकरणांची अंत्ययात्रा काढत ठाकरे गटाचा मोर्चा. वीज दरवाढी विरोधात आंदोलन. जयस्तंभ चौकामध्ये अंत्ययात्रा ठेवत सरकार विरोधात घोषणाबाजी. नागपूरमधील संविधान चौकामध्ये कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन. आंदोलनाला नाना पटोले यांची भेट. कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांसाठी हरियाणा पॅटर्न लागू करण्याची मागणी. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं. वाशीमधील कंत्राटदाराचं बांधकाम विभागाच्या अभियंत्याविरोधात ठिय्या आंदोलन. अभियंत्यांना निलंबित करण्याची कंत्राटदारांची मागणी. अमरावतीच्या तिवसा तालुक्यामध्ये संत्रा नुकसान भरपाईसाठी काँग्रेस आक्रमक. शेतकऱ्यांची तिवसा तहसील कार्यालयावर धडक. तहसीलदारांच्या दालनामध्ये संत्रा फेकत निषेध व्यक्त. पालघर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी. आंदोलनामुळे नागरिकांची मोठी गैरसोय. जुन्या पेन्शन योजनेसाठी नंदुरबारमध्ये शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. आंदोलनामुळे जिल्ह्यातील शासकीय कामांवर परिणाम. बीडमधील परळी नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी. कोल्हापुरात विनाअनुदानित शाळा कृती समितीचं गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू. सरकारनं दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मंजूर करण्याची मागणी. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील सोनाळा ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचं उपोषण. सोनाळा ते अंदुरा मार्गावरील मोरणा नदीवरील पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नांदेडमध्ये सकल मराठा समाजाचं सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचाही निषेध व्यक्त.
जळगावच्या अयोध्यानगरमध्ये डॉक्टरला 8 ते 10 जणांचा टोळक्याकडून बेदम मारहाण, MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुण्यामध्ये चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी पडल्याची घटना, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला, फांदी पडल्याची घटना कॅमेऱ्यात कैद. राज्य सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलेली दूध अनुदानाची घोषणा अद्यापही कागदावरच. सरकार शेतकऱ्यांना सावत्र भावाची वागणूक देत असल्याचा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा आरोप. नाशिकच्या जिल्हा परिषद शाळांना 18,000 CCTV कॅमेरे देणार, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय. CCTVचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत देणार. सोशल मीडियावरील मैत्रीतून उल्हासनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पुण्याच्या भोरमधील धांगवडीमध्ये किरकोळ कारणावरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर कोयत्यानं हल्ला, आरोपीवर गुन्हा दाखल. वाशिमच्या मालेगावातील पांगराबंदी गावामध्ये 10 दिवसांपासून विद्युत पुरवठा बंद, गावकऱ्यांचे प्रचंड हाल, गावकऱ्यांचं मालेगावच्या महावितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन. मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी पूर्ण क्षमतेने येवल्यामध्ये पोहोचलं, तरसवाडी धरणामधून कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्याची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी, शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाची हजेरी, आरमोरी, चामोर्शी आणि दक्षिण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. चाळीसगावात गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस, धरणाचे 6 दरवाजे उघडले, गिरणा धरण 100% भरल्यानं पाण्याची चिंता मिटली. सततच्या पावसामुळे मध्य प्रदेश सीमेवरील गोरक्षनाथ धबधबा देखील प्रवाहित, श्रावण मास सुरू असल्यानं गोरक्षनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. जळगावच्या अंमळनेर तालुक्यातील रात्रीच्या ग्रामस्थांचा नदीमधून जीवघेणा प्रवास, अनेक वर्षांची समस्या, गावकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाचे 2 दरवाजे उघडले, काटेपूर्णा धरणामध्ये 99.44% पाणीसाठा. भुसावळमधील हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले, पाण्याची आवक वाढल्यानं धरणाचे दरवाजे उघडण्यात आले, सध्या धरणामध्ये 53% पाणीसाठा. छत्रपती संभाजीनगरला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू, महानगरपालिकेला 822 कोटींचं कर्ज घ्यावं लागणार. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पाझर तलावाच्या भिंतीला तडे, TV9च्या बातमीनंतर प्रशासनाकडून तडे बुजवण्यात आले, तलाव तुडुंब भरल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नाशिकच्या कळवणमधील सुळे उजव्या कालव्याला गळती, धाकलदर शिवारामधील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलं, पिकांचं मोठं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील 2 वर्षांमध्ये 7 लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान, पिकांचं 73 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची शेतकऱ्यांची माहिती. वाशिम जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं मोठं नुकसान, अवकाळी पावसामुळे 975 शेतकऱ्यांना फटका, मागील 2 महिन्यांमध्ये सोयाबीन आणि कापसाचं मोठं नुकसान. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील अळसुंदे, पाझर तलाव आणि नेरले तलावामध्ये पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी, पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको, 40 आंदोलकांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या स्थिर, पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पाणी पातळी स्थिर, तर जिल्ह्यातील 50 बंधारे अद्यापही पाण्याखाली. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी उड्डाणपुलाला भगदाड, उड्डाणपुलाच्या स्लॅबची तातडीनं दुरुस्ती करण्याची वाहन चालकांची मागणी. नंदुरबारच्या तळोद्यातील हातीदुर्गम भागामध्ये रस्त्यांअभावी नागरिकांचे मोठे हाल, अंगणवाडी सेविकांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास. नाशिकच्या निफाड तालुक्यातील खडक माळेगावातील पूल पाण्याखाली, रायते वस्ती शाळेमधील विद्यार्थ्यांवर जीवघेणा प्रवास करण्याची वेळ. चंद्रपूरमधील बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचं शेवटचं काँक्रिटीकरण पूर्ण, आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून पाहणी, कामाला गती देण्याच्या जोरगेवार यांच्या सूचना. धाराशिवमध्ये कृषी विभागाकडून रानभाजी महोत्सवाचं आयोजन, रानभाजी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सोलापूर जिल्हा परिषदेच्या CEO मनीषा आव्हाळे यांची बदली, आव्हाळे यांची पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली. पुण्यातील हडपसरच्या चिंतामणी राऊतनं सुवर्णपदक पटकावलं, कोलकातामध्ये झालेल्या स्पेशल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये 93 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावलं. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील अतिसंवेदनशील भागातील शाळेला डिजिटल केल्यामुळे शिक्षकाला पुरस्कार, शिक्षकाच्या मेहनतीची जिल्ह्यासह राज्याकडून दखल.
पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा नोंदणीसाठी आता संगणक प्रणाली विकसित. भाविकांना घरबसल्या 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन पद्धतीनं पूजेची नोंदणी करता येणार. तुळजाभवानी मंदिरासह परिसरातील विकासासाठी 54 कोटींच्या कामांना मान्यता. पुरातत्व खात्याकडून कामांची निविदा प्रसिद्ध. तामिळनाडूमधील भाविकांकडून शिर्डीमध्ये पारंपरिक नृत्याचं सादरीकरण. 120 महिला आणि 30 पुरुषांचा नृत्यामध्ये सहभाग. साईबाबा संस्थांकडून भाविकांचा सत्कार. पुण्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. माजी सरपंच अनिल नवले यांची याचिका न्यायालयानं फेटाळली. जळगावातील यावल बसस्थानकाची दुरवस्था. बसस्थानक इमारतीचं बांधकाम करा. मनसेची विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे मागणी. गोंदिया जिल्ह्यातील कोसबीमध्ये वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी फासे बाळगणाऱ्याला अटक. कोसबी वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांची कारवाई.